संतोष देशमुख यांच्या फॅमिलीला आज केज येथे CID कार्यालयामध्ये काही व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं होतं। आज 4 वाजता ते जाणार होते, पण काही कारणास्तव ते जाणं त्यांचं थांबलेलं आहे। मला सांगा कशासाठी बोलवलं होतं आणि का थांबलं जाईल? काही जे माझ्या भावाची हत्या झाली त्यावेळेस जे चप्पल वगैरे आहे त्याचं व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं, पण पाटील मॅडम अचानक काही कामानिमित्त गेल्यामुळे त्यांनी निरोप दिला की आज येऊ नका, परत तुम्हाला ज्यावेळेस बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्ही या। याच्या आधी कधी बोलवलं होतं का तुम्हाला, म्हणजे असं व्हेरिफिकेशनसाठी काही दुसऱ्या वस्तू वगैरे काही? हो, बोलवलं होतं ह्याच्या अगोदर पण। हो। आणि आज काय कशाचं व्हेरिफिकेशन होतं हे काय तुम्हाला सांगितलं होतं का? म्हणजे ओळख पटवायची होती की या वस्तू हे तुमच्याच आहेत का असं? हां, चप्पल वगैरे असं, गळ्यातला दोरा असं। मग आता परत कधी जाणार तुम्ही? आता त्यांनी निरोप ज्यावेळेस देतील त्यावेळेस जाणार। म्हणजे आज जायचं कॅन्सल झालंय। आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे आणखी त्याच्यात जर आज तुम्ही आता उद्या जाणार आहे का तुम्ही परत? नाही, ज्यावेळेस निरोप येईल त्यांचा त्यावेळेस आम्ही जाणार आहे। तुम्ही आज तिथं गेल्यानंतर त्यांना याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलणार होते? हां, तपासासंदर्भात आम्ही त्यांना वारंवार चौकशी करतोय, त्यातनं ते काय चालू आहे त्यावर ते सांगतात, काही गोष्टी सांगत पण नाहीत, काही गोपनीय गोष्टी आहेत, गोपनीयता ठेवावं लागते, काही ज्या गोष्टी सांगायच्या ते सांगतात पण। CIDच्या तपासामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत कुठं नेमकी शंका होती आणि तुम्ही त्यांना काय सांगणार होते? शंका म्हणजे जे काही ह्याच्यामध्ये अजून ह्या कट कारस्थानामध्ये कोण आरोपी आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, आणि चर्चेअंती मग आम्हाला त्यांना काय मागणी करायची ते ठरवणार आहोत। म्हणजे आता परत भेटल्यानंतर पण तुम्ही? भेटल्यानंतर, हां, आता भेटल्यानंतर आम्ही त्यांना विचारणार आहोत। कॅमेरामॅन आप्पा साहेबसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।